उत्तर आणि दक्षिण गोव्यातील घरं फोडण्यात एकच टोळी गुंतली असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलंय। एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून ही टोळी फिरत असून या टोळीनं 10 जानेवारीला सायंकाळी 6:30 वाजता वेरण्यातील, त्यानंतर रात्री 10:30 वाजता पर्रातील, तसंच 11 जानेवारीला सकाळी 8 वाजता नुवेतील घर फोडलं आहे। या तिन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत। विशेष म्हणजे तिन्ही घरातील मंडळी साधारण 3 ते 4 तासांसाठी घर बंद करून गेली होती। ही संधी साधून त्यांनी डाव साधला आहे। त्यामुळे त्यांना पकडण्याचं मोठं आव्हान गोवा पोलिसांसमोर उभं राहिलं आहे। म्हापसा शहरापासून जवळच असलेल्या पर्रा गावातील लिंगभाट परिसरात श्री महादेवाचं मंदिर आहे। या मंदिरात 2 दिवसांपूर्वी चोरी झाली होती। याच देवळापासून जवळ असलेल्या एका घरात चोरट्यांनी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घुसण्याचा प्रयत्न केला। मात्र तिथल्या एका युवतीनं हे चोर दिसताच आरडाओरडा केला। हा प्रकार बघून चोरट्यांनी तिथून पलायन केलं आणि थेट नुवे गाठलं। त्या ठिकाणी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सँड्रा गुदिनो यांचं कुटुंब घर बंद करून चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलं होतं। ही संधी साधून चोरट्यांनी घर फोडून तब्बल 3,10,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणाची तक्रार संबंधित पोलीस स्थानकांमध्ये करण्यात आली आहे। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बघितले तेव्हा दोन्ही ठिकाणी तेच चोर आणि तीच कार दिसून आली। इतक्यात वेरणातील चोरी प्रकरणात देखील हीच कार आणि हेच चोरटे सहभागी असल्याचं समोर आलं। याच कारणाने या टोळीचं कंबरडं मोडण्याचं आव्हान आता गोवा पोलिसांसमोर उभं राहिलंय। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।